कराड प्रकरणातली कराड बीड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। तर बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात देखील झाली आहे। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे आणि मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। आता या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय, काय युक्तिवाद केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। कराडची सीआयडी कोठडीत रवानगी होऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। तर आजच्या या सुनावणीमध्ये काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे वाल्मिक कराडचे समर्थक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि आजच्या या सुनावणीनंतर येणारा निकाल हा अतिशय त्या पार्श्वभूमीवरच अतिशय महत्त्वाचा ठरतोय। त्यानंतर नेमके कराड समर्थक काय भूमिका घेतात, कशा पद्धतीने त्यांचं आंदोलन ते वळवतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर कराड बीड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। तर बीड कोर्टामध्ये त्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, बीड कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे, आत्ताच्या घडीला काय अधिक अपडेट्स मिळतात? नक्कीच जर पाहिलं तर बीड कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। जे तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडवर जे गुन्हे दाखल आहेत त्याची लिस्ट न्यायाधीशांसमोर सादर केलेली आहे। त्याचबरोबर 9 डिसेंबरला नेमकं काय काय झालंय त्याची देखील माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकारातील जे आरोपी आहे सुदर्शन घुले, विष्णू साठे आणि वाल्मिक कराड या तिघांचं संभाषण झाल्याचं देखील सांगितल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळं या सर्व विषयाची जी एक जी गोष्ट झाली या प्रकारामध्ये या सर्व प्रकरणाची माहिती जी आहे ती आयोग जे आहेत अनिल गुजर यांच्या माध्यमातून कोर्टासमोर सादर केली जात आहे। नक्कीच विनोद, आपण पाहतोय की संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवशी घुले साठे हे जे दोन आरोपी आहे यांची आणि कराडची एकमेकांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। त्या संदर्भात काही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत का? त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? नक्कीच सुदर्शन घुले, विष्णू साठे, वाल्मिक कराड या तिघांचं बोलणं झाल्याची माहिती आतापर्यंत तरी देण्यात आलेली आहे। मात्र अद्यापर्यंत पुरावे सादर केलेत की नाही हे अद्यापर्यंत समोर आले नाही। मात्र जे आयो अनिल गुजर आहेत त्यांनी जी आपली मांडणी आहे ती कोर्टासमोर केलेली आहे। त्यामुळं सध्या तरी ही माहिती समोर आली आहे। नक्कीच विनोद, आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे। या युक्तिवादमधून काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। तर विनोद, परळीमध्ये जे काही आंदोलन कराड समर्थकांचं सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर काय अधिक अपडेट्स आलेत का समोर? सध्या तरी आंदोलन शांततेत सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। सकाळी जे आहे त्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। काही जणांनी त्या ठिकाणी टावरवरती चढले होते। मात्र सध्या तरी परळीमध्ये आंदोलन शांततेत असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अधिक अपडेट्स या संदर्भातल्या तुमच्याकडून घ्यायच्या आहेत